नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. आणि मी आज तुम्हाला सकाळचं रुटीन दाखवणार आहे. मी सकाळचे 6 वाजता उठते आणि माझे सगळी दिनचर्या चालू होती. सकाळी सकाळी सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. तर चला, मी सकाळचं माझं रुटीन आहे. मी सकाळी उठल्या पहिलं गरम पाणी पिते आणि काय असेल ते माझे योगासने करून घेते आणि नंतर साफसफाई करायला घेते आणि त्याच्यानंतर माझी दिनचर्या चालू होते. तर मी आज तर चला, आज मी काय विशेष घेऊन नाही आलेले. आज सकाळची शाळा असल्यामुळे लवकर आवरलं माझं आणि तुम्हाला मी सकाळचं रुटीन पण दाखवलेलं आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आज काय विशेष नाही आहे. आज मी ना इडली सांबार करणार आहे, कारण आज शनिवार असल्यामुळे त्याच्यामुळं मी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की तुम्हाला दाखवणार आहे की मी इडली सांबार, आज शनिवार असल्यामुळे मी इडली सांबार करणार आहे. आमच्या इथं काही ना काही होतच राहतं. तर चला भेटूया. कपड्यांचा ढीग पडलेला आहे आणि मला ते कपड्याच्या घड्या घालायच्या आहे आता सध्या. तर चला, मी कपड्याच्या घड्या घालते. त्यावर फायनली माझ्या घड्या घालून झालेल्या आहे सगळे. आता मी ते सगळे आता कप्प्यात ठेवून देते. जर तुम्ही रिपेअर करू शकता तर बघा. हे बघा, ही चेन आहे अशी ओढून घ्यायची, खाली पूर्ण खाली ओढून अशी घ्यायची आणि पूर्ण खाली ओढून घ्यायची ती अशी. आणि त्याच्यानंतर असे दाबायची, ती थोडीशी दाबायची, सांडशी घ्यायची, ते सांड असे दाबायची. महिलांना काय होतं की मुलांच्या पॅन्टीची चेन बिघडली का पॅन्टी फेकून देतात. तसं करू नका. हे बा, अशा पद्धतीने चेन रिपेअर करू शकता तुम्ही. हे बा, मॅच्युरायझर वगैरे लावून, हे मॅच्युरायझर लावलं का त्या चेन व्यवस्थित लागते. मी पण एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे. आणि खरंच रिपेअर होती ही चेन पॅन्टीची. ही अंशुमनची पॅन्ट होती, त्याला शाळेत जायचं होतं. त्याची चेनच स्लिप झाली घालता घालता. त्याच्यानंतर म्हणून म्हटलं तुमच्या संग शेअर करावा. माझे जर नवीन थोडासा दाब द्यायचा त्याला, खालीच करायची ती. आणि जे नवीन असेल व्हिडिओ बघायला तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. तर चला भेटूया. बघा, अशा प्रकारे ही चेन रिपेअर झालेली आहे. त्या ठिकाणी अंशुमन नक्की त्याच्यानंतर मग तो शाळेत गेला. ही चेन रिपेअर झाल्यानंतर तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मी कसं रिपेअर केलेलं आहे. आणि मला असं वाटलं की तुमच्या संग शेअर करावा. आणि सकाळी सकाळी माहिती आहे तुम्हाला, त्या महिला वर्गांना खूप सकाळी घाई असते कामाची आणि त्याच्यामध्ये माझे कामं मला खूपच किचकट वाटलं. आणि त्याच्यामुळे त्याला सकाळची शाळा असल्यामुळे त्याला जायचं होतं शाळेत आणि त्या पॅन्टशिवाय तो शाळेत जाणारच नव्हता. तर चला, आता पूर्ण व्हिडिओ बघा माझा. तर हे बघा, मी नंतर सकाळीचे कामं आवरले आणि नंतर धुवून स्पिन करून घेतलं. आता ते एका बकेटमध्ये काढून घेते. आणि माझं सकाळचं असंच रुटीन असतं. सकाळी सकाळी मी कपडे धुवून सगळं आवरतं. 9 वाजेपर्यंत कंप्लीट माझे सगळे कामं आवरून जातात. त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे, म्हणजे माझं निम्मा स्वयंपाक तसंच होऊन जातो आणि निम्म धुणं अशा प्रकारे होऊन जातं. आणि हे बघा, मी कपडे सगळे वाळत घातलेले आहे. स्पिन केलेलं तर ते लगेच आता दुपारपर्यंत सगळे वाळून जातात. त्याच्यानंतर हे अंशुमननी झाडं लावलेले होते, खूप छान झाडं झाले होते. ते झाडं कशाचे लावले ते तुम्हाला सांगते. हे झाडं लावलेले आहे मुगाचे. ते मुगाला मोड आले, ते त्यांनी टाकले होते असेच, म्हणून ते आले होते. तर हे बघा किती मोठे झाले ते. आणि त्याच्यानंतर मी नाही का माझी रूम आवरायला घेतली. आणि हे बघा, मी माझी रूम आवरते. सकाळी एवढा पसारा घातलेला तो ना, खूप असं. त्याच्यामुळे ना सकाळचं माझं हे रुटीन कंप्लीट. हे आपण किती महिला वर्गां घरामध्ये येतं ते तसंच होतं परत. पण कसं आहे आता, ते आवरल्याशिवाय चांगलं दिसत नाही. आणि मला एक तर असं सगळं टापटीप पाहिजे. तिथल्या वस्तू तिथं सगळ्या गेल्याच पाहिजे. आणि सगळ्या महिला वर्गांना तशीच सवय असते नाही का, म्हणजे तिथल्या वस्तू तिथं ठेवली का पटकन सापडते आपल्यालाच. आपणच कधी कधी विसरून जातो. हे बघा, मी सगळं माझं रूम वगैरे आवरून घेतली. आणि त्याच्यानंतर माझी सगळी दिनचर्या, सकाळचं रुटीन दाखवत आहे मी तुम्हाला. संध्याकाळचं नाही दाखवते, नाही तर म्हणताना संध्याकाळचं पण तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला मी असं संध्याकाळचं माझं रुटीन पण दाखवेल. तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी आता हे बघा, आता सगळं माझं दिवाणमध्ये सगळं पसारा वगैरे ठेवून देते. रग वगैरे मी सगळं त्याच्यातच ठेवून देते, कारण धूळ वगैरे बसतं आणि सगळे खराब होतात. मग परत मला धुवायला लागतात. हे टावेल मी असे
त्याच्यानंतर मी इडली सांबार आणि ते बनवलं होतं नाश्त्याला. आणि इकडं स्टॉल वगैरे सगळं ते पडेल होतं तर त्याच्याकडे घालून घेते आणि मग सगळं व्यवस्थित सगळा पसारा आवरून घ्या. किती आवडा घरामध्ये परत तसून तसंच होणार आहे पहिल्यापासून. तर काय विशेष नाही आहे एवढं. त्याच्यानंतर मी ना सकाळी ना माझं चष्माच घालायला विसरले आहे बघा. आणि तरी म्हटलं मी काय विसरले मला असं एवढं अंधकार दिसतं आहे. आणि असंच होतं प्रत्येक महिला बाबतीत असंच होत असेल. आणि माझं पण तसंच होतं आहे. सकाळी सकाळी मी सगळं विसरून जाते, चष्मा घालायला सुद्धा विसरून जाते. एकदा अंघोळ झाली का आपल्या कामं असं आज कधी होईल असं वाटतं, कधी माझं सगळे घरातले कामं आपटपणाने आणि एकदा आपलं बसल असं होतं. त्याच्यामुळं कामं आवरून बसलं तर काही वाटत नाही. आणि त्याच्यामुळंच असेच जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझे जर बघायला आवडत असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.